नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगचे दोन प्रकार पाहणार आहे। एक म्हणजे मुंडा घेरानुसार आणि दुसरी म्हणजे छाती घेरानुसार। दोन्ही बाहीमध्ये काय फरक असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आता इथे मी मापाला ब्लाऊज घेतलेला आहे आणि या एकाच मापावरून दोन प्रकारच्या बाह्या कटिंग होणार आहेत आणि त्यामध्ये काय डिफरन्स राहतो म्हणजे थोडासा फार काय बदल राहतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन। तर त्यासाठी लागणारी मापे काय आहेत हे पाहून घेऊ। सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागते बाहीची उंची, परत दंडघेर आणि मुंड्याचा घेर आपल्याला लागतो। तर ही तीन मापे आपण आज ब्लाऊज वरून घेऊ आणि मग परत काय डिफरन्स असतो हे पाहूया। तर इथं मी हा जो ब्लाऊज आहे तो मापाला घेतलेला आहे। ब्लाऊजची मापे किंवा बाहीची मापे तुम्ही घेताना ब्लाऊज जो आहे तो अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचा। बाहीचं माप घेताना पहा, इथं आपल्याला मुंडा घेर एकदम परफेक्ट लागतो, त्यासाठी इथं जो फिटिंगचा पॉईंट आहे तो अगदी व्यवस्थित करायचा आणि असा व्यवस्थित पसरवून पहा, हा पॉईंट एकावरती एक आला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला मापे घ्यायचे असतात। मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करताना ही तीन मापे आपल्याला गरजेची असतात आणि छाती घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस ही दोन मापे आणि आपल्याला छातीचा चौथा भाग हा लागतो। तर दोन्ही मापे आपण इथे लिहून घेणार आहे म्हणजे तुम्हाला परत समजेल। सर्वात पहिल्यांदा मी मुंडा घेर चेक करून घेते। इथून असा हा मुंडा घेर आपल्याला मोजायचा आहे। तर बरोबर 8.25 इंच इथं आपला मुंडा घेर आलेला आहे, तर तो मी नोट करून घेते। 8.2 आणि छाती घेरानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं त्यावेळेस आपल्याला छातीचं सुद्धा माप लागतं, तर ते सुद्धा आपण या इथे घेऊया। किती भरते छाती हे पाहायचंय, तर पहा, हुकं लावून घ्यायची ब्लाऊजची, ब्लाऊज असा एकदम व्यवस्थित ठेवायचा आणि इथून छातीचं माप घ्यायचंय 17.5 इंच म्हणजे 35 इंचाचा हा आपला ब्लाऊज आहे। तर इथं मी छातीचं सुद्धा मार्किंग मेजरमेंट जे आहे ते लिहून घेते। 35 ची छाती आहे म्हणजे 9.25 इंच आपला छातीचा चौथा भाग येणार आहे। आता बाहीची उंची घ्यायची आहे। अशी बाही व्यवस्थित करायची आणि इथून आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे। पहा, 5.5 इंच बाही आहे आपली, एकच पॉईंट कमी आहे, तर आपण ते 5.5 इंच घेणार आहे। दंडघेर मोजूया। म्हणजे तुम्ही कोणतीही बाही कटिंग करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। मी जशी मापे घ्यायला सांगते त्या पद्धतीने तुम्ही मापे घ्या आणि कटिंग करताना जसं मी सांगणार आहे त्या पद्धतीने कटिंग करा। 5.6 इंच इथं दंडघेर आहे। बाहीची उंची आहे 5.5 आणि 5.6 इंच दंडघेर आहे। तर आपली ब्लाऊज वरून मापे घेऊन झालेली आहेत। तर मी तुम्हाला इथं मापे कशी घ्यायची हे सांगितलं। आता दोन बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे माप एकच असणार आहे, परंतु पद्धत वेगवेगळी। उंचीचं मार्किंग करून घेऊया। 5.5 इंच आपली बाही आहे, त्यामध्ये 1 इंच आपलं मार्जिन शिलाईसाठी। 6.5 इंचावरती आपण बाहीचं मार्किंग करून घेऊ उंचीचं। इथे आलं 6.5, इथूनही आलं असं 6.5। सर्वात पहिला छाती घेरानुसार आपण कटिंग करत आहोत म्हणजे 17.5 इंच आपली छाती आलेली आहे, तर 9.25 इंच त्याचा चौथा भाग येतो। पहा, बरोबर मी तुम्हाला चौथा भाग करून दाखवते। आता हा 17.5 आहे, ह्याचा निम्मा करायचा। पहा, बरोबर 9.25 इंच आला म्हणजे 8.7। तर 8.7 आता जो चौथा भाग आलेला आहे तो कुठे वापरायचा? तो वापरायचा आहे आपल्याला बाहीची घडी म्हणून। बाही घडी म्हणजेच बाहीची
रुंदी. इथून इकडं बाहीची रुंदी जी असते ती आपल्याला टाकायची आहे 9.25 इंच. तर ती सर्वात पहिल्यांदा आपण टाकून घेऊ. समजलं तुम्हाला? छातीचा आपण जो चौथा भाग काढला तो कुठं वापरायचा आहे? इथं आपल्याला बाहीची रुंदी म्हणजेच बाहीची घडी म्हणून आपल्याला छातीचा चौथा भाग वापरायचा आहे. इथे मी वापरला आणि हा बॉक्स तयार करून घेतला. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे मला तुम्हाला सांगायचा आहे. 9.25 इंच जो आपण इथं भाग वापरला तो केव्हा वापरायचा? म्हणजे सरळ सरळ चौथा भाग आपण जो वापरला छातीचा तो 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस चौथा भाग. पहा, बाही तुमची कमी पडू नये म्हणून मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला इथं शेअर करत आहे. म्हणून मी सांगते, व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करत जाऊ नका. आता इथं 1.5 इंच मार्जिन असताना चौथा भाग, परंतु 2 इंच मार्जिन असताना हा चौथा भाग प्लस आपल्याला अर्धा इंच त्यामध्ये अजून मिक्स करायचं आहे, नाही तर तुमची बाहीची घडी कमी पडणार आहे. म्हणजे पहा, इथं जर ब्लाऊजमध्ये तुम्ही 2 इंच मार्जिन घेतलेलं असेल तर छातीचा चौथा भाग किती येतोय? 8.25. त्यामध्ये आपल्याला अजून अर्धा इंच वाढवायचे. किती झाले? 9.25. म्हणजे बाहीची घडी किती आली असती? 2 इंच मार्जिन असताना 9.25 इंच आणि 1.5 इंच मार्जिन आहे तेव्हा 8.25 इंच. हा आपला बदल राहतो. बाही कमी पडू नये म्हणून मी हे पॉईंट तुम्हाला सांगितले. 3.5 इंच कॅफ हाईट घ्यायची. इथून एक अशी लाईन ओढून घेतली. आता आपण या मापानुसार 1.5 इंच मार्जिननुसार आपण कटिंग करत आहे, तर इथे 1.5 इंच घ्यायचं. जर 2 इंच मार्जिननुसार कटिंग करत असाल तर इथे 2 इंच घ्यायचं. एवढाच बदल राहतो. आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घेऊ. ओढल्यानंतर इथे 1 इंच ही जी लाईन आहे, जो मुंड्याचा घेर आपण टाकला त्याचा मध्य करायचा आणि परत असे या दोन्ही पॉईंटचा सुद्धा मध्य करायचा. म्हणजे 4 भाग तयार करायचे. इथे मी घेतलेला आहे 1 इंच बाहीला आकार देण्यासाठी. इथे पहा अर्धा इंच, इथेही मी अर्धा इंच घेतलं आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच मी असा खाली आणला आणि 1 इंचावरून या पहिल्या पॉईंटवर आणायचा, पहिल्या पॉईंटवरून सेंटरवरती आणि असा आकार द्यायचा. पहा, एकदम सोपी पद्धत आहे आकार देण्याची. कुठेही तुमची बाही बिघडणार नाही. फक्त मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवते. दोन्हीही पद्धती परफेक्ट आहेत. तुम्हाला कोणती पद्धत वापरायची आहे ती तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कोणती सोपी वाटेल ती तुम्ही वापरा. इथे 1/2 इंच मी घेतलं वरती आणखीन आणि या पद्धतीने पहा, हा जो बाहीचा आकार आहे तो असा मिळवला. 5.25 इंच दंड घेर आहे, तर इथं मी घेतला. आता इथं सुद्धा मी 1.5 इंच मार्जिन घेणार आहे. इथे डाऊन करायचं अर्धा इंच आणि हा आकार असा मिळवायचा. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे आपलं छाती घेरानुसार बाहीचं ड्राफ्टिंग झालं. आता मुंडा घेरानुसार बाहीचं ड्राफ्टिंग पाहू. इथं बाहीची रुंदी किती आलेली आहे हे लक्षात ठेवा, 9.25 इंच. आता इथं मुंडा घेरानुसार कटिंग करून दाखवूया. सेम मापे राहणार आहेत. 5.5 प्लस 1 6.5. अजून एकदा असंच 6.5 वरती मार्किंग करून घेते. आता आपण इथे मगाशी कसा इथं बॉक्स तयार केला तसा इथे बॉक्स तयार करायचा नाही. परत हा बॉक्स आपला तयार होणार. नंतर डायरेक्ट आता कॅप हाईट आपण मगाशी बॉक्स तयार करून घेतला होता, बाहीची घडी टाकून घेतलेली, तर इथं बाहीची घडी आपोआप निघणार आहे. 3.5 इंच कॅप हाईट घेतली. मुंडा घेरानुसार हे आपलं कटिंग आहे. हे झालं छाती घेरानुसार हे, आणि हे आहे मुंडा घेरानुसार 1 इंच. आता मुंडा घेर किती आलेला? 8.25 इंच. मी मगाशी मोजून दाखवलेला आहे. मुंडा घेर आलेला आहे 8.25.
तर इथून मी असं या लाईनवरती इथे 8.25 इंच मार्किंग करणार आहे. ठीक आहे, हा बदल करायचा आहे. आधी आपण इथं मुंडा घेराचं मार्किंग करतो, परत मार्जिन मिक्स करून जी काही येईल ती बाही घडी म्हणून आपण वापरतो. या लाईनचा मध्य. आता आकार इथे जसे दिलेत तसेच इथे सुद्धा द्यायचे. असे समसमान 4 भाग करायचे. वरती अर्धा इंच, इथेही अर्धा इंच आणि हा अर्धा इंच पॉइंट खाली घ्यायचा. आणि आकार जसे दिलेत ह्या पहिल्या पॉइंटवरून सेंटरवरून असं या पद्धतीने. हा झाला पानाचा आतला आकार. इथे 1/2 इंच घ्यायचं, इथून या पॉइंटवर दुसरे आणायचं आणि हा आकार इथे मिळवायचा. पहा, बाहीचा आकार सुद्धा या मेथडप्रमाणे खूप सुंदर असा येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 5.25 इंच दंड घेर आहे, तर तो मी इथे घेतला. आता आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे. आता मार्जिन मिक्स करताना इथे जर तुम्ही 2 इंच असेल मार्जिन तर 2 इंच असं मिक्स करा, आणि ब्लाऊजमध्ये 1.5 असेल तर असं 1.5 इंच मिक्स करा. ठीक आहे, आपलं 1.5 इंच असतं म्हणून मी 1.5 इंच मिक्स करते. 1.5 इंच बरोबर पुरेसं होतं, परंतु नवीन शिकणाऱ्या असतात ताई काय, त्यांना मार्जिन जास्त लागतं, त्यासाठी 2 इंच घेऊ शकता. आणि इथून हा आकार मिळवायचा. आता या बाहीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? दोन्ही बाहींचं, दोन्ही प्रकारे मी इथं बाहींचं कटिंग केलंय, तर काय फरक जाणवतोय तुम्हाला? इथे आता सध्या काही फरक जाणवत नसेल, परंतु मी तुम्हाला दाखवते काय फरक आहे. इथून बाहीची घडी किती भरली? 8.25. आणि इथून किती भरलेली आहे? 9.25 इंच. पहा, इथे बरोबर आपली बाहीची घडी 9.25 इंच भरलेली आहे. हा फरक राहतो बाहीच्या पद्धतीमध्ये, म्हणजे छाती घेरानुसार आणि मुंडा घेरानुसार जेव्हा तुम्ही कटिंग करता तेव्हा बाहीची रुंदी जी आहे ती कमी जास्त भरते. कधीही तुम्ही मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करा, म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी अथवा जास्त होणार नाही. कधी कधी पहा, बाहीचा मुंडा घेर जो असतो ब्लाऊजचा तो कमी अथवा जास्त असतो. छाती घेरानुसार सुद्धा आपली शरीर जे असतं त्यानुसार आपला मुंडा कमी जास्त असतो. त्यासाठी तुम्ही मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे. तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं सविस्तर असं दोन्ही बाहींचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.